नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण प्रत्येक आपल्या बुधवारपेठ भाग असेल आणि शहर असेल आणि तिथं जाऊन जसं गणपती उत्सव असेल आणि जयंती असतील, प्रत्येक महापुरुषांच्या असतील आणि देवदेवतांच्या आपल्या शहरामध्ये होत असतात. त्या अनुषंगाने आपण दशरथ कसबे डीके बॉस म्हणलं जात आहे त्यांच्या एरियात आलो आणि तुम्ही जागृत दाखवा. ही लाइटिंग जे आहे जागृती चौकापासून ते शिवगंगा मंदिर इथपर्यंत केलेले आहे. खूप काय चांगलं सामाजिक कार्य आहे त्यांचं. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या जीवनातली सगळी घटना जाणून घेणार आहे आणि हे सामुदायिक विवाह त्यांचा एकदम चांगला असतो. थेट इकडे या जागृत. हे दशरथ बॉसची गल्ली आहे, दाखवा जागृत. आणि पाक त्यांच्या घराच्या टोकापर्यंत लाइटिंग सुद्धा केलेलं आहे बर का. आणि इकडे बी दाखवा आपल्या बाबासाहेबांना. आणि तिथं दशरथ बॉस बसलेत आणि त्यांचे बंधू बी आहेत, त्यांना सुद्धा दाखवा इकडं. साहेब नमस्कार. हे नगरसेवक आहेत बर का. ह्यांच्याकडं बघाची दृष्टिकोन लोकांची वेगळी आहे. आपण सगळंच जाणून घेणार आहे. दशरथ बॉस कसं झाले आणि हे नगरसेवक कसं झाले आणि ह्यांचं सामाजिक कार्य. या साहेब या की थेट आपण या जागृत. मला सांगा बॉस, काय नियोजन आहे जयंतीचं? प्रथमतः राहुलजी असेल, तुमचे कॅमेरामॅन असतील, सोलापूर हा विकास कार्यक्रमाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापुरातील शहरातील विविध प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आपण जे प्रयत्न करतात, तुमचं मनापासून मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि तुम्ही कशाचं नियोजन विचारला आपण, म्हणजे काय जयंतीचं नियोजन कसं आहे? विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती सालाबाद प्रमाणे आम्ही, जसं आमच्या वस्तीची स्थापना झाली मुकुंदनगर भवानीपेठ म्हणून. मुकुंद हे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांचं नाव आहे मुकुंद. त्यांच्या नावाने आमच्या वस्तीची स्थापना झालेली आहे. आणि या मुकुंदनगरमध्ये मुकुंदनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक, कामगार नेते आदरणीय जनार्दन शिंदे साहेब हे अमर भीम क्रीडा मंडळाच्या नावाने हा पूर्वी मंडळ होता. त्यानंतर काही कालावधीनंतर मुकुंदनगरच्या नावाने हा मंडळाची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून ह्या मंडळाचे सूत्र मी स्वतः दशरथ कसबे, मला आमच्या मुकुंदनगरमधील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मला मार्गदर्शन करून जयंती करण्यास सांगितले. त्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही जयंती शांततेत व आनंदात, प्रत्येकाच्या घराघरात आनंद हा पोचला पाहिजे वस्तीमध्ये, अशा पद्धतीने मुकुंदनगरमध्ये आम्ही जयंती साजरी करत असतो. मला सांगा बॉस, सामुदायिक विवाह किती वर्षापासून आपण करता? सामुदायिक हा सोहळा आम्ही पूर्वी आमच्या मुकुंदनगरमध्ये तथागत बुधवार याची स्थापना झाली होती 1999 मध्ये. आणि स्थापना व्हायच्या अगोदर आम्ही बौद्ध पौर्णिमेला, वैशाखी बौद्ध पौर्णिमेला जेवणाचा खूप मोठा कार्यक्रम करायचो. आणि कार्यक्रम करत असताना कमीत कमी 200 फुटाचा मंडप मारून आम्ही कार्यक्रम करायचो. आणि ते कार्यक्रम करत असताना भगवान गौतम बुद्धांचे विचार, व्याख्यान, विधायक कार्यक्रम करत असताना स्टेज बी असायचा आणि मंडप बी असायचा. आणि वैशाखी पौर्णिमेला सर्व वस्तीला जेवण राहायचं. आणि त्यावेळेस आमच्या वस्तीत लोक म्हणायचे की ह्या कार्यक्रमात एखाद्या गरीबाचं लग्न होऊन गेलं असतं. अशा पद्धतीने आमच्या लक्षात असू दे, सामुदायिक जे विवाह होत आहे डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत, ते सांगतायत आपल्याला सगळंच.
अशा पद्धतीने आमच्या भागातील ज्येष्ठांनी सल्ला दिला की आपण हे कार्यक्रम जो करत आहोत की महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त अन्नदानाचा आपण जो कार्यक्रम करतोय, ह्या कार्यक्रमासोबत आपला मंडप बी असतो, स्टेज बी असतो, पण ह्या कार्यक्रमात एखादे 2 जोडपे उभा केले 1-2 तर तो त्या गोरगरिबाचे लग्न बी होऊन जातील. अशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर मला वाटतं 2009 ते 10 तेव्हा आम्ही 9 किंवा 10 किंवा 8ला सुरुवात केली. 8ला 2008ला सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याचे नियोजन या ठिकाणी जे बसलो आपण चौकात, ह्या चौकातच प्रथम सामुदायिक सोहळा झालेला आहे. हाच तो चौक आहे आमचा मुकुंदनगर चौक म्हणून. तेव्हा आम्ही जी सुरुवात केली त्या प्रथम सामुदायिक सोहळ्यामध्ये 11 जोडप्यांचा आम्ही प्रथम सामुदायिक सोहळा पार पाडलो होतो. आणि तो सामुदायिक पार पडल्यानंतर माझ्या वस्तीतल्या प्रत्येक माता भगिनींना, प्रत्येक वडीलधारी मंडळींना, प्रत्येक युवकांना एवढा आनंद वाटला की जसं काय तो सामुदायिक विवाह नसून तो आपल्या घरातल्याच कोणाच्या मुलीचा, बहिणीचा किंवा भावाचा किंवा भाच्याचा, पुतण्याचा विवाह होता. अशा पद्धतीनं मुकुंदनगर मधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माझी माता भगिनी आमच्या खांद्याला खांदा लावून हे काम करत होते. ते पाहून आम्हाला इतका आनंद वाटला आणि त्या लोकांनी जो दिलेला आशीर्वाद, त्याचं जे काय आता बघत आहोत आपण, त्या आशीर्वादानं आमची प्रगती ती झाली. मला सांगा बॉस, किती जणांचे लग्न झाले आतापर्यंत DK मागासवर्गीय बहुउद्देशीयमध्ये? आज मला 100% खात्री आहे की खरोखरच मी मेपलो नाही. मधल्या काळात मी दुःखाच्या पडद्यावर होतो, आपल्या सर्वांना माहित आहे. पण 550 लग्नाच्या पुढे आमचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा निश्चित पार पडलेला आहे. लक्षात असू दे सोलापूरकर, 550 जणांचे लग्न लावून दिलेत आणि कुठं तर त्यांचा संसार थाटलाय, ह्याचीच पुण्य हे दिसतंय आपल्याला. मला सांगा बॉस हे नाव कधी पडलं? प्रथम मी एक अतिशय सामान्य व गरीब कुटुंबातला एक भीमसैनिक ह्या मुकुंदनगरमध्ये जेव्हा सामाजिक कार्याची धुरा मी हातात घेतली, बॉस वगैरे हे काय मलाही काही आवडत नाही असं बॉस म्हणजे. लक्षात असू दे, यांना सुद्धा आवडत नाही. पण माझी मित्र कंपनी होती जुनी, की ज्यावेळेस आम्ही चळवळीत काम करायला सुरुवात केली, मग आम्ही एकमेकाची नावं शॉर्टकट मध्ये. पण माझ्या नावात एक वैशिष्ट्य होतं, मला ते DK माझं नाव म्हणलं तर मला ते तेव्हा आवडलं नव्हतं. मी विरोध केला होता की बाबा माझं जे आहे ते शरद मला तेच राहू द्या. पण माझे जे समर्थक होते, माझी मित्र कंपनी होते, त्याने म्हणले की DK सामाजिक संस्था काढण्याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे. DK म्हणजे दशरथ कसबे नव्हतं, DK मागासवर्गीय सामाजिक संस्था म्हणजे DK म्हणजे दलितांचे कैवारी. जिथे जिथे दलितांवर अन्याय होईल, जिथे जिथे दलितांसाठी आपल्याला जे काही चांगले उपक्रम राबवता येतील किंवा समाजासाठी जे काय आपलं चांगले काम करता येईल, अशा पद्धतीनं मग DK बॉस म्हणजे DK आणि त्यानंतर बॉस. मग मी चांगल्या पद्धतीनं कार्य सुरू केलं, चांगल्या पद्धतीनं कार्य पार पाडलो. आज मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 500 ते 550च्या वर लग्न केलेत. नॉट ए जोक्स, 550 लग्न म्हणजे जोक नाही. आम्ही प्रथमतः 11 लग्न केल्यानंतर 21 केले आणि 51 जोडप्याला देखील लग्न केलेले आहेत. आज आपण बघत आहात एखाद्या लग्नामध्ये कोण रुसतं, कोण फुकतं, कोणाचं काय तर होतं, कोणाचं काय होत नाही. पण आमच्या लग्नात आजपर्यंत 2008 पासून आज 2026 आहे. उद्याही आमचं मे महिन्यात सामुदायिक सोहळ्याचं आयोजन आहेच. कधीही कुठल्याही सामुदायिकमध्ये गालबोट लागला नाही किंवा कुठलीही वधू असेल किंवा वर असतील आमच्यावर ते कधी नाराज झाले नाहीत. आम्ही त्यांना असं दाखवून दिलं, हा सामुदायिक विवाह सोहळा नसून तुम्ही आमच्या मुली आहेत, बहिणी आहेत, जो मुलगा आहे तो पुतण्या आहे, बाचा आहे, मुलगा आहे. अशा पद्धतीने त्यांना गोडी गुलाबीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना आशीर्वाद देऊन सामुदायिक सोहळा पार पडलेला आहे. आणि बॉस म्हणजे चांगलं काम केल्याबद्दल हे लोकांना दिलेलं एक नाव आहे. मला मध्ये काय दैनिकात असेल, पेपरात असेल, वारंवार तुमच्यावर बघाची दृष्टिकोन वेगळी झाली होती आणि वारंवार तुम्हाला त्या संकटात कार्याघरात जायची पाळी आली. नेमकं काय भानगड होती? ह्याबद्दल तुम्ही विचारलात काय, तुम्ही जर माझं रेकॉर्ड काढलं, ज्या माझ्यावर कारवाया झाल्यात
अतिशय चुकीच्या पद्धतीने व सूडबुद्धीनं करण्यात आलेले आहेत. बघाची दृष्टिकोन वेगळे असते त्यामुळं यांच्यावर कारवाई झाल्यात असं म्हणणं आहे. आता मी दशरथ कसबे डीके बॉस, माझी वस्ती मुकुंदनगर, भवानीपेठ, राजीव गांधी नगर आहे. ह्या भागात मला लोकप्रियता म्हणजे माझ्या जे काही बंधू आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, आई लोक आहेत, बहिणी आहेत, या सर्वांचा खूप मोठा आशीर्वाद. आणि काही लोकांना ते पटत नव्हतं की काय एवढा लहान वयात, आणि शेवटी मी गरीबाचा मुलगा आणि गरीबाचा मुलगा आणि सामुदायिक विवाह सोहळा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो. बरं, मी डॉक्टर आंबेडकर जयंतीत नाही तर सर्व महापुरुषांची जयंती डीके मागासवर्गीय सामाजिक आम्ही वतीने साजरी करत असतो. आम्ही छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची देखील जयंती आम्ही निळा आणि भगवा शर्ट घालून लिजिम खेळत ते साजरे करतो. महात्मा ज्योतिराव फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, बसवेश्वर महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, ह्या सर्व महापुरुषांच्या जयंत्या आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मनापासून करत असतो. आणि सर्व जयंती करत असताना काही लोकांच्या पोटात दुखत असेल किंवा त्यांना टेन्शन असेल की आयला हे आजकालचं पोरग आता एवढा मोठा व्हायला लागला. आणि सामुदायिक विवाह ज्यावेळी झाला, खरोखर तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे सामुदायिक विवाह सोहळ्याला आमच्या बायकांना म्हणजे थोडंसं जिबीला हाड नसतं. तर ते बायका प्रत्येकाच्या वस्तीमध्ये म्हणजे बोलत चर्चा करत सुटल्या की बघा म्हणले आजकालचं पोरगा ही नेते लोक मंडळी कधी काय चांगलं काम कोणाचं केलं नाहीत, ही गोरगरिबाची लग्न करते, हा कसं का असे ना काय का असे पण लग्न तर करते. अशा पद्धतीने माझं शहराभरात जे आमचे जे भीम नगर असतील, वस्त्या असतील, त्या वस्तीनं माझं नाव लौकिक होत चाललं. आणि समाज बी मला डोक्यावर सगळीकडनं मला आशीर्वाद देत गेला. मग त्या कुठं कारस्थानामध्ये कोणाचा हात आहे मला अजूनपर्यंत काय कळलं नाही. पण ज्या काय कारवाई झाल्या अतिशय सूड पद्धतीनं आणि जाणून बुजून त्या कारवाया माझ्यावर करण्यात आल्या. पण मी कधी डगमगलो नाही, त्या कारवाईला कधी घाबरलो नाही. का, मी चुकीचं कधी काम कुठलं केलं नसल्यामुळं मी घाबरायचा कधी प्रश्न आला नाही. आणि पोलीस प्रशासनाला माहिती आहे माझी वागणूक कशी आहे. सर्व खात्री त्यांना आहे की बाबा बघाची दृष्टिकोन वेगळे असल्यामुळं हे सगळं झालेलं आहे. लक्षात असू दे सोलापूरकर. जरा आपण कारागाराच्या मार्गाकडे जाऊ. बॉसला जास्त माहिती आहे. मला सांगा, आपल्याला परवानग्या लागतात, जिल्हाधिकाऱ्याची परवानगी, सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानग्या लागतात. आतले जे सुविधा आहेत कारागारातले आपण बॉस बरोबर विचारून घेणार आहे. मला सांगा बॉस, ताट आणि पाठ जेवण व्यवस्थित मिळतं तिकडं? प्रथमतः एकच सांगतो की माझ्या दुश्मनाला देखील झेल बघायला भेटू नये एवढं सांगतो. झेलच्या काय गोष्टी मी आपल्या समोर सांगणार नाही. जेलमध्ये मी बाप होतो, त्याच्यामुळे ताटपाट मी कधी घेतलं नाही. ताटपाट माझं तयार राहायचं. पण मला असं वाटतंय की ते दिवस माझ्यावर जे आल्यात ते माझ्या दुश्मनावर तर येऊच नेऊ नये किंवा कोणालाही असले संकट येऊ नये. प्रत्येकाने आपापल्या मुलाबाळात, आई वडिला संघ, आपल्या घरादारात अर्धी कोर भाकर खाऊन त्यांना आपापल्या घरात सुखी राहावं. चुकीच्या पद्धतीने कुठलं काम करू नये किंवा त्याच्या वाटी तुम्ही म्हणल्याप्रमाणे ताट वाटी पाठ हे येऊ नये. त्याच्या घरात जे काय असेल ते त्यांना खावावं. आणि प्रत्येकाला विनंती करतो की आपण जेल त्या गोष्टीच्या मागे त्यात न पडता आपल्या संसारात, आपल्या आई वडिलात, आपल्या समाजात, आपल्या व्यवहारात मग्न होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येक भीमसैनिकाने व सर्व धर्मीयाच्या लोकांनी केलं पाहिजे, एवढंच आपल्याला सांगतो. खूप काही चांगली माहिती दिली आहे कसबे साहेबांनी. त्यांच्या जीवनातली पूर्ण घटना सांगितली आहे. लोकांची बघाची दृष्टिकोन वेगळी आहे, पण एक माणूस म्हणून 500हून जास्त लोकांचे लग्न केलेत. सलामच म्हणावं लागेल. धन्यवाद बॉस. मला सांगा, आपल्या सोलापूरचा विकास काय व्हायला पाहिजे असं बॉसला वाटतंय? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सोलापूर शहरामध्ये जर लवकरात लवकर IT पार्क सुरू झालं तर मला असं वाटतंय की सोलापूर शहरातील युवकांना त्यांच्या हाताला काम भेटेल. तेव्हा मी सोलापूर शहरामध्ये IT पार्क लवकरात लवकर सुरू करावा असं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे यांना विनंती करतो. व सोलापूर शहर उत्तरचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख असतील, मध्यचे आमदार देवेंद्र कोटे असतील, दक्षिणचे आमदार सुभाषबाबू देशमुख असतील, या तिन्ही आमदाराला विनंती करतो की आपण पालकमंत्र्याला घेऊन किंवा मुख्यमंत्र्यांची वेळोवेळी संपर्क साधून लवकरात लवकर
सोलापूर शहरामध्ये IT पार्क कसा करता येईल ह्या दृष्टीने सगळ्या आमदारांनी काम करावं, हीच सोलापूरकरांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट असेल. कारण सोलापुराचा विकास करायचा असेल तर विकास करायचा म्हणजे पहिल्यांदा रोजगार पाहिजे. जर आता आपण बघत गेलो की आपल्या सोलापूर शहरामध्ये अशी कुठलीच फॅक्टरी नाही, कंपनी नाही की जेणे त्या फॅक्टरीमध्ये 5-10 हजार लोक बाबा आज सकाळी एक युनिटला की 10,000 एक लोक कामाला आहेत, दुसऱ्या युनिटला 10,000 लोक कामाला आहेत, असा कुठलाच उद्योग नाही. जसा पुण्यामध्ये जसा IT पार्क आहेत, पुण्यामध्ये एनडीटी एरिया आहेत, सोलापूर शहरात असं काहीच झालं नाही किंवा पूर्वीच्या लोकांनी सोलापूरचा काही विचार बी केला नाही. नुसतं सोलापूर अमुक तमुक बाकीच्या गोष्टी गप्पा गोष्टी करायचं यायचं, मुंबईला निघून जायचं. पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोलापुराचा निश्चित विकास होईल. आज तर सर्व गोष्टी करण्याचं विमान सुरू झालेलं आहे, विमान सेवाही सुरू झालेली आहे आणि विमान सेवा ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. तेव्हा IT पार्क हे लवकरात लवकर सुरू होईल आणि सोलापुराचा अतिशय मोठ्या प्रमाणात विकास होईल, हीच मी आपल्यासमोर सांगू शकतो. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे बॉसनी. मला सांगा बॉस, पहिला तुम्ही महेश अण्णा आणि तुमची मैत्री होती खूप, काय झालं होतं? कशाचं? महेश अण्णा बरोबर काँग्रेसमध्ये होतात आणि भाजपमध्ये याचा प्रसंग झाला आणि भाजपमध्ये तुमच्या भावाला प्रभाग 1 मधनं निवडून आणलात. प्रथम तर मी आताही कुठल्या पक्षात नाही, तेव्हा पण नव्हतो. लक्षात असू दे, बॉस कुठल्या पक्षात नाहीत पण त्यांचे भाऊ म्हणजे भाजपमध्ये आहेत. हा, मी तात्या कोटे माझे गुरु होते. तात्या कोटेंचा मी मान सन्मान आदर हे करत होतो आणि आयुष्यभर करत राहीन. ज्या वेळेस 2010ला केंद्रीय ऊर्जा मंत्री असताना भारत देशाचे सुशीलकुमारजी शिंदे साहेब माझ्या वाढदिवसाला ह्या चौकात आले होते. कुठली कार्ड पत्रिका कुठली छापली नव्हती किंवा आदरणीय शिंदे साहेबांचा कधी बॅनर कुठला लावला नव्हता. महेश थोबडे मालकांच्या वडिलांचा काहीतरी कार्यक्रम होता बाळवेत चौकात, त्यांची 75वी काहीतरी होती. त्याच वेळेस माझ्या वाढदिवसाचे बॅनर त्या चौकामध्ये लागले होते आणि शिंदे साहेबांनी ते बॅनर बघितले आणि मला दशरथ कसबेच्या वाढदिवसाला जायचं आहे असा निरोप आला मला या ठिकाणी. आणि आज मंचगावर महेशांना कोटे असतील, महापौर आरिफ शेख होते का वाक्षे मॅडम होते माहित नाही, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आरिफ शेख होते महापौर, आणि स्टँडिंग चेअरमॅन आमचे केदारजी उंबरजी होते, अनेक नागेशांना गायकवाड नगरचे होते, बरेच नगरचे बरोबर. कार्यक्रमाची सुरुवात होत होती. कार्यक्रम सुरू करायचा होता तेवढ्यात निरोप आला की शिंदे साहेब येणार आहेत. मग आम्हाला कार्यक्रम थांबवायला लागला. कार्यक्रम थांबवायला लागल्यानंतर महेश अण्णाला सांगितलं नाही, अण्णा म्हणलं शिंदे साहेब येणार आहेत. अण्णाला खोटं वाटलं की शिंदे साहेब कशाला येतील बड्डेला. नाही मी तुम्ही करता का नाही, मी जाऊ का निघून. म्हणलं अण्णा आता शिंदे साहेब येतो म्हणलं तर केक कसा काय कापायचं, शिंदे साहेब कसं काय येते, आता निरोप तर आलाय म्हणलं मला असा. नाही आम्ही जातो तुम्ही करून घ्या. मग अशा पद्धतीनं महेशांना स्टेजवरून खाली उतरले. नंतर त्यांना कळालं की शिंदे साहेब आल्यात, आपोआप सगळीच वर आली. मग त्या गोष्टीचा राग महेशांना कोटेला आला असावा, मग ते आम्हाला लांब करत गेले. आम्ही त्यांना कधी लांब केलं नाही. महेशांना कोटेंना किंवा तात्या कोटेंना आम्ही कधी तात्या कोटेंना कधी लांब करायला प्रश्न झाला नाही. पण महेशांना आता वाटलं की बाबा आम्हाला म्हणजे कोटे घराण्याला सोडून आम्ही शिंदे घराण्याला चिटकलो असं काहीतरी राजकारण असतं, पण तसा विषय नव्हता. तो अण्णाने गैरसमज करून घेतला. पण अण्णाला बी आता अण्णा तर खूप काम चांगलं होतं, पण शेवटी नियती पुढे काय. मला सांगा, देवेंद्र कोटे बरोबर तुमचे संबंध कसे आहेत? जुने संबंध आहे देवेंद्र कोटे बरोबर माझे. मी सांगितलं की तुम्हाला माझे तात्या कोटेंची एवढी चांगली संबंध. तात्या कोटेंचा मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या घरी जायचो, सकाळी तात्या कोटेंकडे राहायचो, कधी तात्या कोटे दुपारी त्यांच्याकडे राहायचो. तेव्हा देवेंद्र दादा लहान होते. देवेंद्रचे अनेक कामं तात्या आम्हाला सांगायचे. उमेश गायकवाड म्हणजे नगरसेवक होते, आता नगरसेवक शिवसेनेचे होते, आता माझे नगरसेवक उमेश गायकवाड होता कंटिन्यू. मग देवेंद्रला कधी काय कुठली गरज लागली, कुठली मदत लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने ती मदत करत होतो. पण आता दादांचं म्हणजे स्टार जे महेश अण्णाला जमलं नाही ते देवेंद्र दादाला जमलं. आणि देवेंद्र दादा बी प्रामाणिकपणे सोलापूर शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि सुरू आहे सगळ्या व्यवस्थित शहरात. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे सोलापूरचा विकास तुम्हाला दिसेल 2-5 वर्षात अति चांगल्या पद्धतीनं. धन्यवाद बॉस, खूप काही चांगली माहिती दिली आहे बॉसने. पूर्ण जीवनातला आराखडा सांगितला आपल्याला आणि बघाची दृष्टिकोन
चांगली असली तर जग चांगलं दिसतंय, असं सोलापूरचा विकास आपण कार्यक्रम घेत आहे. बॉसच्या जीवनातला सगळाच विकास सांगितलाय. विकास कसा घडला, एकंदरीत सगळीच माहिती दिली आहे मंडळापर्यंत. बघूया अजून काय काय होणार आहे पुढं. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.